नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। पोलिसांना आग्रह केला है, मस्जिद तोडताना जो 10,000 लोकांचा मुस्लिम लोकांचा जमाव जो गोळा झाला त्यासाठी डिजिटल मार्केटिंग कंपनीची मदत देण्यात आली। 10 कोटींहून अधिक डिजिटल मार्केटिंग कंपनीला आणि मिस्टर हा पैसा विदेशहून आला आहे अशी माझी खात्री आहे। मुंबई पोलिसांनी अजूनपर्यंत या विषयाची चौकशी सुरू केली नाही आणि मी आज म्हणून त्यांना पुन्हा एकदा जे डिजिटल मार्केटिंगमध्ये जे व्हॉट्सअप जुमानी मस्जिदच्या नावाने फिरवण्यात आलं होतं त्याचा मागे कोण आहे याचा तपास करण्यासाठी आग्रह केला आहे। राहिली गोष्ट वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरेंना हे कागद त्यांच्याकडे आहे, इथं मस्जिद नाहीच आहे, मस्जिद कधी बांधण्यात आली नाही। जे कागद आहे, जे जमीन आहे त्यातनं एका तुकड्याचा 17x8 फूट त्याचा मालक आहे सय्यद सरदार अली खुर्शीद। दुसऱ्या 11x10 हा दूसरा टुकड़ा है, ज्यादा मालिक है शेख इकबाल अहमद महबूब। तीसरा 13x7 कुरील गंगाधन पुरी। हे 3 जमिनीचे छोटे छोटे तुकडे आणि त्याला महबूब ए सुभानिया यांनी विकत घेतले आणि काही आठवड्यात एवढी मोठं जे स्ट्रक्चर उभं केलं, हे पूर्ण स्ट्रक्चर त्याला त्यांनी मस्जिद म्हणून नाव दिलं, हे बेकायदेशीर आहे। आणि या पद्धतीने रितसर देशभरात मुंबईत तो मोठ्या प्रमाणात धारावी तसे 1 डझन मस्जिदी उभ्या करण्यात आले। लेन जिहादची जी मुवमेंट हे पूर्ण एक मोठं षडयंत्र आहे आणि याच्या मागे अशा प्रकाराने एक मस्जिद तोडायला गेले की हजारो लोक गोळा करायचे, शेकडो कोटी रुपये बाहेरून येत आहेत। ही लेन जिहाद मुवमेंट मुंबई पोलिसांनी त्याला सामोरे जावं लागणार आहे। आज शेवटी वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरेंचं तोंड काळं झालं, कारण की हे मस्जिद तोडण्याचं काम त्या स्वयं मस्जिदच्या ट्रस्टीने सुरू केलं आहे। म्हणून उद्धव ठाकरेंना फक्त हवाय लेन जिहादच्या नावाने पोट जिहाद, ते यावेळी विधानसभेत होऊ देणार नाही। त्याच्या मागे राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचे मुंबईतील काही मुस्लिम नेते धडपड करत होते। त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी मस्जिद को डबल FSI देणार त्या पार्टीचे नेते आणि मुस्लिम समाजात जे फॉरेनहून मदत येते हे सगळं षडयंत्र त्यांचं आहे।